Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतनं 6 खासदार फुटून त्यांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये विलीनीकरण केलेलं होतं, ज्याला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिलेली होती पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी. लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं अरविंद सावंत यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जात त्याला आव्हान दिलेलं होतं आणि त्याच आव्हानावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे. या सुनावणीत नेमकं काय झालेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने काय म्हटलेलं आहे तेच आपल्याला व्हिडिओतनं समजून घ्यायचं आहे. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. आपण गेल्या अनेक प्रकरणांमध्ये अनेक पक्षांबाबत हे बघितलेलं आहे की ज्या वेळेला 2/3 आमदार किंवा खासदार एखादा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात मर्ज व्हायचा म्हणजे त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतात, विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतात, त्यावेळेला जर पक्षातले ते 2/3 आमदार किंवा खासदार असतील म्हणजे 2/3 आमदार किंवा खासदार असतील तर त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई जी आहे ती होत नाही किंवा त्याच्यातनं त्यांची एका प्रकारे सुटका होते असं आपण म्हणू शकतो. पण याच्यामध्ये सुद्धा अनेक अपवाद आणि नियम आहेत. ते काय आहेत ते आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे समजून घ्यायचंय, पण त्यापूर्वी सुप्रीम कोर्टात नक्की काय झालेलं आहे आज ते आपल्याला समजून घ्यायचंय. आता उद्धव ठाकरेंचे जे खासदार आहेत अरविंद सावंत यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान दिलेलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की जे 6 खासदार हे फुटून एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेलेले आहेत त्यांना पावसाळी अधिवेशनापूर्वी अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे त्यांच्या विलीनीकरणाला. पण हे चुकीचं आहे कारण की ते खासदार जे आहेत ते आता आमच्या सोबत नाहीयेत आणि यामुळेच संसदेतलं आमचं कामकाज जे आहे ते पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. आता उद्धव ठाकरेंकडे एकूण 9 खासदार होते, त्यातले 6 सोडून गेले म्हणजे त्यांच्याकडे आता फक्त 3 खासदार लोकसभेत उरलेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की यामुळेच आमचं कामकाज जे आहे ते पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. त्यांची मागणी अशी होती की लोकसभा अध्यक्षांचा जो निर्णय आहे त्याला तात्काळ स्थगिती द्यावी किंवा तो निर्णय जो आहे तो मान्य करू नये. आता याच्यावरती सुप्रीम कोर्टाने नक्की काय म्हटलेलं आहे तेही आपल्याला समजून घ्यायला हवं. सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्यासाठी नकार दिलेला आहे किंवा त्यांनी लोकसभा अध्यक्षांचा जो निर्णय आहे तो अमान्य केलेला नाहीये. उलट त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या ऑफिसला एक नोटीस बजावलेली आहे. त्याचसोबत जे 6 खासदार फुटून एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेलेले होते त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावलेली आहे आणि त्यांचं म्हणणं काय आहे ते मांडण्यासाठी त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना 2 आठवड्यांचा वेळही देण्यात आलेला आहे कारण या प्रकरणावरची पुढची सुनावणी जी आहे ती आता 2 आठवड्यांनी होणार आहे. आता या सगळ्यामध्ये प्रश्न असा उरतो की जर हे 2/3 खासदार होते आणि ते जर एकनाथ शिंदेंच्या पक्षात विलीन झालेले आहेत तर त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई खरं तर होऊ शकते का ते त्याच्यात वाचू शकतात. आता आतापर्यंतच्या प्रकरणांमध्ये आपण असं बघितलेलं आहे म्हणजे आपचं आपण सुद्धा बघितलं की आपमध्ये सुद्धा त्यांचे खासदार जे आहेत ते त्यांना राज्यसभेचे खासदार त्यांचे सोडून गेलेले होते, त्यांच्यावरती सुद्धा अपात्रतेची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली नव्हती का तर ते 2/3 होते म्हणून. पण आता 10th शेड्यूल मध्ये नक्की काय सांगितलेलं आहे ते आपल्याला समजून घ्यायला हवं. 2/3 जो नियम आहे त्याच्यामुळे मर्जर झालेलं आहे असं कन्सिडर होत नाही किंवा असं म्हटलं जात नाही. म्हणजे जर तुमच्या पक्षातले 2/3 खासदार किंवा आमदार जर तुमचा पक्ष सोडून गेले किंवा दुसऱ्या पक्षामध्ये विलीन झाले तर ते विलीनीकरण आपोआपच मान्य होत नाही. कारण की याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे ते आपण आधी समजून घेऊया. आता जर मूळ राजकीय पक्षाचं दुसऱ्या पक्षात मर्जर झालं असेल तर 10व्या अनुसूचीनुसार अपवाद लागू होतो. पण मूळ पक्षाचे जर किमान फक्त 2/3 आमदार किंवा खासदारांनी विलीनीकरण केलं असेल तर त्यांच्यावरती तरीही कारवाई होऊ शकते का. त्याचं कारणही हे असं आहे की संसदीय पक्ष म्हणजे पार्लमेंटरी पार्टी आणि ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी या 2 वेगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामुळेच जर मूळ पक्षानेच जर ठरवलं की आपण दुसऱ्या पक्षात जायचं किंवा त्यांच्याबरोबर आपण मर्जर करायचं तर मग वेगळी गोष्ट असते. पण जर फक्त 2/3 खासदार किंवा आमदार गेले तर मात्र त्यांच्यावरती तरीही अपात्रतेची कारवाई जी आहे ती होऊ शकते. पण आता हा निर्णय कोणावरती असतो तर हा लोकसभा अध्यक्षांचा निर्णय असतो किंवा जर लोकसभा अध्यक्षांनी असं ठरवलं की आम्हाला यांच्यावरती कारवाई करायची नाही आणि यांच्या विलीनीकरणाला मी मान्यता देणार आहे तर मग जो ओरिजिनल पक्ष आहे म्हणजे ज्या पक्षातनं खासदार किंवा आमदार फुटून गेलेले आहेत ते कोर्टामध्ये याच्यावरती दाद मागू शकतात आणि म्हणूनच अरविंद सावंत यांनी कोर्टामध्ये याच्यावरती याचिका जी आहे ती दाखल केलेली होती आणि त्यांनी म्हटलेलं होतं की सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि याच्यावरती निर्णय घ्यावा आणि लोकसभा अध्यक्षांचा जो निर्णय आहे त्याच्यावरती त्याला स्थगिती द्यावी. पण
आता या सगळ्या प्रकरणामध्ये लोकसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विलीन झालेले जे 6 खासदार आहेत त्यांनी कुठेतरी मान्यता दिलेली आहे आणि आता सुप्रीम कोर्टाने याच्यावरती त्यांचं उत्तर मागवलेलं आहे. 2/3 हा नियम जो आहे ज्याच्यामध्ये आपण अनेक पक्षांमधनं ज्या वेळेला खासदार फुटून गेलेले आहेत किंवा आमदार फुटून गेलेले आहेत असं बघितलेलं आहे की त्यांच्यावरती कारवाई होत नाही. पण खरं तर नियम बघितला तर 2/3 जरी तुम्ही असाल म्हणजे 2/3 आमदार खासदार जरी असले तरीही कारवाई होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतं, काय उत्तर दिलं जातं खासदारांकडनं, लोकसभा अध्यक्षांच्या ऑफिसकडनं काय म्हटलं जातं हे सगळं बघणंही महत्त्वाचं असणार आहे. 2 आठवड्यांनंतर याच्यावरती पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. त्यावेळेलाही सगळे अपडेट्स घेऊन आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत राहू. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि उर्वरित सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.